नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती आहे की शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारेंसारख्या आपल्या नेत्यांना आवरावे, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे, तर कल्याण लोकसभेत वेगळा निर्णय देखील लागू शकतो, हे लक्षात ठेवावे, असा सणसणीत इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे. शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल दिल्या आहेत. शिवसेनेचे नेते सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसची शक्तीस्थळ, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल की रायगड लोकसभा असेल, यांच्यावर वारंवार टीका टिप्पणी करत असतात. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरावे, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. आमच्या स्वाभिमानावर जर कोणी हल्ले करत असतील आणि कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा जिंकणे सोपे आहे, तर कल्याण लोकसभेत वेगळा निकाल देखील लागू शकतो, हे ध्यानात ठेवावे. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीमध्ये चांगले वातावरण राहावे, असे जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावे, त्यांना योग्य ती समज द्यावी. आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तीस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोणी घाला घालत असेल तर कल्याण लोकसभेत देखील वेगळा निर्णय आणि वेगळे चित्र दिसू शकते, एवढेच या निमित्ताने सांगतो, असे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी म्हटले. रावांना पवारांच्या दोन्ही पवारांना नाव घेऊन सांगितलेलं आहे. एकंदरीत त्यांची भूमिका वेगळी आहे आणि महायुतीमध्ये असणारी भूमिका वेगळी. काल शिवसेनेचे शिवराळ नेते विजय शिवतारे यांनी अत्यंत चुकीच्या अशा प्रतिक्रिया आमच्या सगळ्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल दिल्या. माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे की सातत्याने राष्ट्रवादीची असलेली शक्तीस्थळं, स्वाभिमान, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, याच्यावर वारंवार शिवसेनेचे नेते हे टीका टिप्पणी करत असतात. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या नेत्यांना आवरावं, अन्यथा आम्ही देखील राष्ट्रवादीचे स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत. कोणाला जर वाटत असेल की कल्याण लोकसभा खूप जिंकणं सोपं आहे, तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता वेगळा निर्णय निकाल देखील कल्याण लोकसभेमध्ये लागू शकतो. त्यामुळे जिल्ह्यातील महायुतीचं चांगलं वातावरण राहावं असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल, तर आपल्या वाचाळवीर शिवराळ विजय शिवतारे यांना अडवावं, त्यांना योग्य ती समज द्यावी, अन्यथा आम्हीही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत राष्ट्रवादीचे. आमच्या नेत्यांवर, आमच्या शक्तीस्थळावर, आमच्या स्वाभिमानावर जर कोण घाला घालत असेल, तर कल्याण लोकसभेमध्ये देखील वेगळा निर्णय आणि वेगळं चित्र हे दिसू शकतं. एवढंच मला या निमित्ताने बोलायचं आहे. कळस येतोय आणि 505 लाखांहून अधिक लोक जे पवारांच्या विरोधात आहे असं देखील वक्तव्य केलं जाते. आकडेवारी सर, 2019ला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने राष्ट्रवादीचा त्या मतदारसंघामध्ये विजय झाला. सातत्याने बारामती लोकसभा हा विकास कामांच्या निमित्ताने हा राष्ट्रवादीकडे राहिलेला आहे आणि म्हणून त्यांचा वैयक्तिक अजेंडा शिवतारे जर चालवत असतील तर त्यांना योग्य समज ही मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजे. आम्ही देखील अनेक असे मतदारसंघ आहेत की ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, पदाधिकारी वातावरण मग गढूळ करू शकतात. अजितदादा नेहमीच बोलत आले, याला पाडा त्याला पाडा, शिड आणि राग असे. 2019च्या निवडणुकीमध्ये अजितदादांनी एक इशारा दिला होता शिवतारेंना आणि त्याचा हा राग आता काढतात का शिवतारे? आता संकेत दिले का निवडणूक? त्यावेळेला आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वर व्यक्तिगत खालच्या पातळीची टीका ही तत्कालीन मंत्री, राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली होती आणि त्याला प्रतिआव्हान हे माननीय अजितदादांनी दिलं होतं की तुझा आवाका किती, तू बोलतोस किती, यावेळेला तू कसा आमदार बनतोस. ही ज्या वेळेला
विजय शिवतरेंनी आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय साहेबांवर अत्यंत खालच्या पातळीची टीका केली होती, त्यावेळेला ते आव्हान अजितदादांनी दिलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की अजितदादा जे बोलतात ते त्यांनी त्यावेळेला करून दाखवलं. सर, आता बातमी नवीन येते की वरिष्ठ मी त्याचं स्वागत करतो. माझी हीच विनंती राहील माननीय मुख्यमंत्र्यांना की त्यांच्या पक्षाचे नेते हे वारंवार राष्ट्रवादीची जी श्रद्धास्थानं आहेत, जे स्वाभिमानाची स्थानं आहेत, मग ती बारामती लोकसभा असेल, रायगड लोकसभा असेल, माननीय आमचे अजितदादा असतील, माननीय सुनील तटकरे असतील, यांच्यावर सातत्याने शिवसेनेचे काही वाचाळवीर नेते हे आघात करत असतात. मग त्याला चोख प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील आम्ही देऊ शकतो. अबकी बार 4 ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात उत्तर मुंबईतील बोरिवली येथील MPS पोईसर बोरिवली पश्चिम या शाळेने मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शाळेच्या संपूर्ण टीमचा राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते भव्य कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत 64,312 सरकारी आणि 39,000 खाजगी शाळांचा समावेश असलेल्या एकूण 1,03,312 शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेत 1,99,61,586 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. राज्यात 21 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक MPS शाळा पोईसर हिंदीला मिळाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी MPS शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता हेमंतवाडे यांच्या मार्गदर्शनात शाळेतील शिक्षक व मुलांनी उत्साहाने सहभाग घेतला, ज्याचा परिणाम मुंबईत प्रथम क्रमांक मिळवण्यात झाला. खासदार गोपाळ शेट्टी यांनी प्रत्यक्ष भेटून शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच कर्मचारी वृंद व विद्यार्थी मित्रांचे कौतुक केले आणि सत्कार केला. नक्कीच खूप मोठी आनंद आणि अभिमानाची बाब आहे आणि माझ्यासारख्या व्यक्तीला मी मुंबई महानगरपालिकेपासून माझा प्रवास सुरू केला. मुंबई महानगरपालिकेमध्ये महापालिकेच्या शाळेबाबत कधी चांगल्या गोष्टी बोलण्याची संधी आली, कधी टीका करण्याची संधी आली, परंतु एकूणच सर्व ह्या कामातून आज मुंबई महानगरपालिकाच्या शिक्षणाचा दर्जा खूप उंचावत चाललेला आहे. मागच्या वर्षी जवळजवळ 70% मुलं 10वीच्या परीक्षेत पास झाले आणि बघता बघता 1145 शाळेतल्या कॉम्पिटिशनमध्ये बोरिवलीतली एक शाळा पहिला क्रमांक पटकावून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 21 लाखाचा पुरस्कार प्राप्त करून घेणं ही खूप मोठी बाब आहे असं माझं मत आहे. मी आपल्या शिक्षिका संगीता वळेजींचाही मनापासून अभिनंदन करतो. त्या सर्व मुलांना घेऊन माझ्याकडे आले, मला खूप बरं वाटलं कारण अशा प्रकारच्या कार्यक्रमाने अशा प्रकारच्या पुरस्कार प्राप्तीने मुलांचा जो मनोबल आहे ते खूप उंचावतो आणि एकदा कुठल्याही मुलांचा किंवा व्यक्तीचं मनोबल उंचावलं
तर मग तो जगातला कुठल्याही कितीही कठीण काम असलं तर तो त्याला यशस्वी करू शकतो. इतकी मोठी ताकद अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्राप्त होतो. मी सर्व मुलांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. जे पुरस्कार मिळाले त्यांचं अभिनंदन आपण करूच, परंतु 1145 शाळेतल्या मुलांनी भाग घेणं ही सुद्धा एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्हणून सर्व शाळेचे जे शिक्षक आहेत त्यांचं आपण सर्वांनी मिळून अभिनंदन करूया. आणि अशाच प्रकारे मुंबई महानगरपालिकेचं नाव येणाऱ्या काळामध्ये आपण आणखीन मोठा करूया. हल्ली मुंबई महानगरपालिकेने शाळेमध्ये इंग्रजी शिकवणं पण सुरू केलेलं आहे. कारण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेला आपण लोकांनी प्राधान्य द्यायला पाहिजे. लोकल फॉर वोकलची भाषा आपले प्रधानमंत्री नेहमी करत असतात. त्या राज्यातल्या भाषेलाही आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. त्याचबरोबर इंग्रजी हे ग्लोबल भाषा आता झालेली आहे आणि म्हणून जागतिक पातळीवर आपल्याला कॉम्पिटिशन करताना इंग्रजी शिकणंही तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आणि म्हणून एकूणच सर्वांगीण विकास होत असताना भाषेचा आपण मराठी भाषेचाही आदर कदर आणि सन्मान करत बाकी ज्या काही भाषा आहेत तेही शिकण्याचा आणि शिकवण्याचा प्रयत्न सर्वांनी मिळून करूया. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. गोखल्यांची उसळ ते मामलेदारची मिसळ, तलावपाळीची भेळ ते उपवनला काढलेला वेळ, गडकरी रंगायतन ते काशीनाथ घाणेकर, आम्हाला अभिमान की आम्ही ठाणेकर. ठाणं ही बोलण्याची नाही अनुभवण्याची गोष्ट आहे. ठाण्याच्या मातीतून आम्हाला जे संस्कार झाले, हनुमान वंशच्या मातीतून जे संस्कार झाले ते आम्हाला आयुष्यभर आज तागायत उपयोगी पडतात. कुठेही गेलं तरी आपलं ठाणं माझं ठाणं ही भावना सतत मनात असते. आणि आज मी ठाण्याचा आहे, मला अभिमान आहे. आपण ठाणेकर आहोत याचा आपल्याला अभिमान आहे. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.